सावतोबा महाराजांचं चरित्र थोडक्यात पाहावयास गेलं तर सांगली जिल्ह्यामध्ये मिरजपूर नावाचं संस्थान आहे। या संस्थानाजवळ औच नावाचं गाव आहे। या गावामध्ये पांडुरंग परमात्म्याचे भक्त असणारे आपल्या माळी समाजातील एक थोर वारकरी संत झाले। त्यांचं नाव देहू माळी। काही कारणास्तव कालांतराने सोलापूर जिल्ह्यातील आरण भेंडी या गावामध्ये ते स्थायिक झाले। तिथं आल्यानंतर त्यांचे धाकटे सुपुत्र, त्यांचं नाव परसोबा माळी, यांचा सुंदर असा विवाह झाला। त्यांच्या पत्नीचं नाव नंगिताबाई। दोघही पंढरपूरची वारी करू लागले। थाप देत चला, पंढरपूरची वारी करू लागले। पांडुरंग परमात्म्याला साकडं घालू लागले, देवा आम्ही तुझी भक्ती करतोय, आम्ही तुझी वारी करतोय। आमची अशी इच्छा आहे की आमच्या घरामध्ये, आमच्या कुळामध्ये असा सुपुत्र तू जन्माला घाल की ज्यानं तुझी भक्ती केली पाहिजे आणि आमच्या कुळाचा उद्धार केला पाहिजे। साकडं घालावं। परसोबा माळी पंढरपूरच्या रावळामध्ये जाऊन देवाला विनंती करू लागले। बघा बरं का, आता देवानं यांच्यावर कृपा केली। तुम्हाला एक गोष्ट सांगते, ज्या वेळेस भगवान परमात्मा गोकुळाहून पंढरपूरला आले, आता श्रीकृष्ण म्हणजे पांडुरंग परमात्मा, मग जेव्हा ते पंढरपुरामध्ये आले, एकटे आले नाही, येताना सोबत 500 गोधने म्हणजे 500 गाया आणि 700 सवंगडी घेऊन आले। त्या सवंगड्यामध्ये भगवंताचा अतिशय प्रिय असणारा गोपाळ, त्याचं नाव पेंद्या। हा पेंद्या म्हणाला, देवा मीच परसोबांच्या घरी अवतार धारण करतो, जन्माला येतो। आता शास्त्राचं जर आपण अवलोकन केलं तर इथं एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, आपले जे सावतोबा महाराज आहे हे त्रेतायुगामध्ये जनक राजा झाले, द्वापार युगामध्ये पेंद्या झाले आणि या कलियुगामध्ये सावतोबा महाराज झाले। विठ्ठल मग सांगितलं, मीच परसोबांच्या घरी जन्म घेतो। शालिवाहन शके 1171 या दिवशी सावतोबा महाराजांचा जन्म झाला, मोठे होऊ लागले। आणि याच गावाजवळ म्हणजे आरण गावाजवळ भेंडी नावाचं गाव आहे। फार आवडते बरं का मला, मावशींना माहिती आहे, म्हणून आज त्याने भेंडीचीच भाजी बनवली। मग या आरण जवळ भेंडी नावाचं गाव, जवळजवळ 1 किलोमीटर असेल दोघांमध्ये। मग या भेंडी गावामध्ये सदुमाळी नावाचं सात्विक संपन्न कुटुंब आहे। या कुटुंबामध्ये जनाबाई नावाची लेक जन्माला आली आणि काही कालांतरानंतर सावतोबा महाराजांचा आणि जनाबाईंचा सुंदर असा विवाह झाला। दोघही गुण्या गोविंदाने नांदू लागले, पांडुरंग परमात्म्याची भक्ती करू लागले, पंढरपूरची वारी करू लागले। आणि वारी करत असताना देवानं यांच्यावर कृपा केली। बघा, ग्रंथांचं जर आपण अवलोकन केलं तर इथं एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, सावतोबा महाराजांचे गुरु म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्मा आहे। माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु। म्हणजे सावतोबा महाराजांचे गुरु कोण? साक्षात पांडुरंग परमात्मा। जेव्हा पांडुरंग परमात्म्यानं त्यांच्या मस्तकावर हात ठेवला, त्यांना बोध केला आणि बोध केल्याचा परिणाम चराचरामध्ये देव दिसू लागला नव्हे। सावता महाराज स्वतः सांगतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, किंवा लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी। देवानं त्यांच्यावर कृपा केली। आणि तसं सांगायला गेलं, ज्यावेळेस कलियुगाचा 1100चा काळ होता ना मावशी, त्यावेळेस खरं तर आपल्या वारकरी संप्रदायाचे सोन्याचे दिवस होते। आपण एक प्रकारे त्याला अमृत महोत्सव, आता आपण जवळ आलोय आपला सप्ताह बरोबर 66 वर्ष, तर काही वर्षांनी अमृत महोत्सव येईल म्हणजे 75वं वर्ष झालं की। मग तेव्हा आपल्या वारकरी संप्रदायाचे सोन्याचे दिवस होते। का बरं? सगळे संत
मंडळी होते ना, मग ते सावतोबा महाराज असतील, नामदेव राय असतील, ज्ञानोबा राय असतील, अजून कोण, मुक्ताबाई असतील, सगळे संत महात्मे होते. आणि या सगळ्या संतांमध्ये सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे संत म्हणजे सावतोबा महाराज. हे सावतोबा महाराज ज्ञानोबारायांपेक्षा जवळजवळ 25 वर्षांनी मोठे. किती? 25. मग ज्या सावतोबांनी देवाला आपल्या हृदयामध्ये साठविला हरी, जी ही हृदयी मंदिरी, त्यांची सरली रझार, झाला सफल व्यापार, असे असणारे सावतोबा महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि आपल्या अभंगाकडे वळते विठ्ठल. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, बोलो रे भाई सब संतान, सावतोबा महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज.